अंकसंकेतद्वारे सीमाचा नमस्कार. सायन्स भागात आपण स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांचा 492 योग अंकसंकेतद्वारे बघितला. आपण या दुसऱ्या भागामध्ये आता नारायण मूर्ती यांचा जो आलेख आहे तो अंकसंकेतद्वारे बघणार आहोत. इन्फोसिस म्हटलं की नारायण मूर्ती हे आठवतं. फक्त 10,000 भांडवलावर सुरू केलेला व्यवसाय या कंपनीचं एवढं मोठं नाव का झालं, त्यांच्या करिअरचा आलेख आपण अंकसंकेतद्वारे कसा सांगणार. नमस्कार प्रेक्षक. आज आपण बघणार आहोत, पहिल्या भागात आपण 2 उदाहरणं बघितली. आज आपण बघणार आहोत नारायण मूर्ती यांच्याबद्दल. नारायण मूर्तींबद्दल मी जास्त काही सांगायला नको आपल्याला. ते किती हुशार आहेत आणि त्यांनी इंजिनिअरिंग केलं हे आपण सर्वजण जाणता. माझ्या मते त्यांनी मद्रासला इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी IIM बँगलोर वगैरे अहमदाबादला त्यांनी उच्च डिग्री पण घेतली. आणि हा एक सच्चा माणूस आहे आणि त्या माणसाने आज त्याच्या सचोटीच्या बिझनेसमुळे आज आपल्याला माहिती आहे की त्यांना आज परत बोलवण्यात आलं. कारण इन्फोसिसचा रेव्हेन्यू जर कमी झालेला आढळला. हे का आलं त्यांना कमी परत बोलवण्यात आलं, हे 3 मुळे आहे. 3 हा कोणाचा नंबर आहे, तो गुरुचा, ज्युपिटर. जो माणूस सच्चा असतो, जो माणूस मनाने चांगला आहे, तोच त्याच्याकडे 3 नंबर किंवा ज्ञान असलेला नंबर आहे. त्यांनी डबल ग्रॅज्युएशन केलं, हे सुद्धा ते 3 मुळे आहे. एनिवे, आता आपला आजचा विषय आहे की त्यांनी पहिले इंजिनिअरिंगच काय केलं. तर इंजिनिअरिंगला महत्वाचं आहे आकडे, म्हणजे आपण मगाशी बघितलं तसं की 4, 9, 2 हे तिन्ही जर अंक असतील तर व्यक्ती इंजिनियर होऊ शकते. हे मी परत आपल्याला सांगू इच्छितो. त्या 2 अंक असतील म्हणजे 4 आणि 9 आहे किंवा 4 आणि 2 आहे पण 9 नाही आहे, व्हॉटएव्हर, तर 66% चान्सेस आहेत असं आपण म्हणू. अर्थात या इंजिनिअरिंग करताना काही लोकांना आपल्याला माहिती आहे, आपल्या घरातही काही लोक कधी आढळलं असेल की काही लोकांना इंजिनिअरिंग टफ जातं, काही लोकांना इंजिनिअरिंग इझिली होतं. हे का होतं, हे कदाचित 3 हा जो आहे हा गुरुचा आकडा आहे. गुरु काय देतो तर ज्ञान देतो किंवा सफलता देतो. सक्सेस हा सुद्धा गुरुकडनं बघितला जातो. त्यामुळे गुरु किंवा केतू हा असो पार्टली गुरु सारखाच आहे, परंतु अर्थात ते कला क्षेत्रामध्ये त्याचं जास्त महत्व आहे. आपण ते नंतर बघणार आहोत. आता आपण असं म्हणतोय की 4, 9, 2 असले तर आता आपल्याला नारायण मूर्ती यांच्या जन्मतारखेत 20 म्हणजे ड्रायव्हर 2 आला. एनिवे 2 आकडा आलेला आहे, 9 आकडा आलेला आहे आणि 4 हे 4, 9, 2 हे तिन्ही आकडे इथे दिसत आहेत आणि प्लस 3 हा अंक आल्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग किंवा हायर एज्युकेशन ऑल्सो त्यांनी केलं. आज मी का हायर एज्युकेशनला जास्त स्ट्रेस करतोय, कारण सध्या आता असं झालंय की आपल्याला 1 डिग्री म्हणजे तिथं थांबणं आता पुरत नाही आहे. एक तो जमाना गेला. कदाचित आमच्या वडिलांनी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा 1 डिग्री म्हणजे खूप झाली. आज डबल ग्रॅज्युएशन. आपण पुढे बघणारच आहोत की मी इंजिनिअरिंग नंतर MBA करू का, आणि MBA केलं तर मी फायनान्समध्ये करू का, सेल्समध्ये करू का, मार्केटिंगमध्ये करू का, मी प्रोडक्शनला जाऊ. हा विषय आपण नंतर पुढे डिटेलमध्ये बघू. पण सध्या बघत आहोत 492 असल्यामुळे आणि 3 असल्यामुळे ही व्यक्ती चांगल्या प्रकारे इंजिनियर झाली आणि आज त्यांनी जे काही कमावलं आणि इन्फोसिसला आज जगात सर्वोच्च स्थानावरती नेलं, याबद्दल एक भारतीय म्हणून मला पण फार मोठा अभिमान आहे. आता आपण त्याच्यानंतरच उदाहरण बघत आहोत. नारायण मूर्तींचा अभिमान वाटावा असेच ते व्यक्तिमत्व आहे. मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा निर्माता, वयाच्या 29व्या वर्षी अब्जाधीश झाला. चेहऱ्यावरचा चेहरा फेसबुकद्वारे एकमेकांशी जोडला गेला. फेसबुक तरुण पिढीचा वीक पॉइंट झाला. या फेसबुकच्या राजाबद्दल आपण काय सांगणार. आता आपण जे उदाहरण बघणार आहोत ते मार्क झुकरबर्ग यांचं. हे उदाहरण आपल्याला मला फार आवडतं, कारण काय झालंय की आज प्रत्येकाच्या मोबाईल, पर्टिक्युलरली तरुण मुलांच्या ह्याच्यावर तर बघितलं तर ते सतत फेसबुकवरच असतातच मला वाटतं. तर फेसबुक हा सगळ्यांच्या गळ्यातला एक ताईत झाल्यासारखा झालाय. म्हणजे कदाचित आपण एकमेकांना फेसबुकवर जास्त भेटत असो असं काय आहे असं मला काय वाटतंय. आता ही फेसबुक सारखी गोष्ट या व्यक्तीने मार्क झुकरबर्गनी का काढली ह्याच्यासाठी पण आपण बघितलं 9 आणि 4 हे अंक त्याच्या कुंडलीमध्ये दिसतात. आणि महत्वाचं असं आहे की याचं यश असण्याच्या मागे की ह्याचा जे जन्मतारीख आहे ही 14 आहे. 1 म्हणजे राजा आहे आणि 4 म्हणजे राहू, किंवा ज्याला राजमान्यता मिळाली त्याच्या वेगळ्या विचारांना, असा ड्रायव्हर त्याला मिळालेला आहे. आणि त्या ड्रायव्हरमुळे रादर त्यांच्या ह्याच्यात 3दा 5 येतो. 3दा 5 येणारी व्यक्ती म्हणजे ही
मी आज परत पहिल्यांदाच बघतोय की जिच्यामध्ये डायरेक्ट तीनदा 5 आला आहे. मार्क झुकरबर्गचं स्पेलिंगच्या नावाने कुठला नंबर येतो मी अजून बघितलं नाहीये, पण जसं आपण नरेंद्र मोदींच्या याच्यावर 3दा 5 बघितला, पण एक 5 त्यांना नावामुळे आला होता. पण इथे तर 3दा 5 म्हणून कमर्शियल यश प्रचंड. कारण काय 5 नंबर कोणाचा आहे तर बुधचा आहे, मर्क्युरी, ज्याच्या खाली आपण व्यापार बघतो. त्यामुळे या व्यक्तीने अफाट बुद्धिमत्तेमुळे बघा 1984 फक्त त्यांचा जन्म आहे. 29 वर्षाच्या कालावधीत फक्त आज कदाचित 29-30 वर्ष पण नाही त्यांना आज कंप्लीट झाली. आज ते अब्जावधी रुपये त्यांनी कमावलेले आहे. आज एवढं मोठं स्टेटस, एवढे मोठे पैसे कमावण्याच्या मागचं कारण केवळ डबल 4 म्हणजे एक अफाट वेगळेच विचार, वेगळीच थिंकिंग हे असल्यामुळे आणि नॅचरली त्यामुळे हे सायन्सच्या क्षेत्रामध्ये एक वेगळे कार्य करू शकले असं मला वाटतं. डबल 4 आणि 3दा 5 याचं समीकरण आपण आता समजून घेतलं. अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन हा खरंच सायन्सचा विद्यार्थी आहे? हा एक चांगला प्रश्न विचारला. खरं तर बघता आपण आता सायन्स आणि ऍक्च्युली जे लोक इंजिनिअरिंग किंवा सायन्समध्ये कार्यरत आहेत अशा लोकांच्या बद्दल बोलतोय. पण मला आज हा प्रश्न का आवडला सीमा, याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की अमिताभ बच्चन, बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांनी कदाचित कुठेतरी फिल्म ऍक्टिंग वगैरेचा काहीतरी डिप्लोमा किंवा कोर्स किंवा डिग्री काय केली आहे का. वास्तविक तर आपल्याला माहिती की 1942ला जन्म त्यांचा झाल्यामुळे तेव्हा तर एवढं काही चित्रपटसृष्टीच्या बद्दल, अभिनय आणि इतर याच्याबद्दल कार्यशाळा किंवा टेक्निक्स किंवा एवढी डेव्हलप नव्हती. पण आता बघा या 9/4/2 मुळे ही व्यक्ती इंजिनियर खरंच सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि झाली आहे. आपण हे मी जे काय म्हणतो हे 100% सत्य आहे. आपण हे इंटरनेटवरती जाऊन बघू शकता, ही माहिती उपलब्ध आहे. आता हे इंजिनियर हे त्यामुळे सायन्स ग्रॅज्युएट झाले आणि मी तुम्हाला नेहमी म्हणतो की हा इंटेलेक्च्युअल प्लेन आहे. आपण असं लक्षात घ्या की त्यामुळे या व्यक्तीला एक ॲनालिटिकल माइंड आहे, यामुळे एक वेगळी विचारधारा आहे, एक विचारशक्ती आहे आणि त्यामुळे ही व्यक्ती जी आहे ॲनालिटिकल माइंड, माझं काय चुकलं, मी काय करेक्ट करायला पाहिजे हे कदाचित स्वतः त्यांना कळत आहे आणि त्यामुळे ते याचं ॲप्लिकेशन निदान करत आहेत. ते भले इंजिनिअरिंग किंवा सायन्सचा वापर करतात का नाही हा वेगळा विषय आहे. दुसरं ते एवढे मोठे झाले याचं अर्थात कारण 11 म्हणून आहे. एनिवे आता आपण थोडक्यात काय बघतोय की 11 हा ॲक्च्युली कार्मिक नंबर आहे. कार्मिक नंबर म्हणजे काय की काही आपण मागच्या जन्मा आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा याच्यात मानलं जातं की काही जी कर्म आपण या जन्मी करतोय, मागच्या जन्मी करतोय, यांचा काही ना काही इम्पॅक्ट पुढच्या जन्मी होत असतो. जर मी काय जी या जन्मीची सत्कृत्य करेन त्याचा चांगला फायदा मला पुढच्या जन्मी होऊ शकतो. रादर काही लोकांनी जर पुस्तक वाचलं असेल बॉर्न अगेन, तर आपण जे काही टॅलेंट, जे काही आपण आज ज्ञान मिळवलं आहे हे ज्ञान आपण कदाचित पुढील जन्मात घेऊन जातो, कारण इट्स अ कंटिन्युएशन ऑफ द बर्थ आणि पुढच्या जन्मात हे वापरत राहतो. तर एनिवे त्या 11 कार्मिक नंबर आहे. एक राजा आणि 2 एक राजा म्हणजे राजा राजा राणी, म्हणजे हा माणूस कशालाही यशस्वी होऊ शकणार आहे, ही वेगळी गोष्ट. मला प्रेक्षक असं आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला आपल्या मुलाला शाळा कॉलेजमध्ये घालताना किंवा त्याला त्याचं करिअर निवडताना त्याला कुठल्याही बाबतीत फोर्स करू नका. अंक आपल्याला काय संकेत देत आहेत याचं थोडंसं ज्ञान करून घ्या. आपल्याला याबाबतीत काही माहिती हवी असल्यास ती आपण आम्हाला विचारू शकता. याचे नंबर्स आपल्याला वेबसाईटवरती किंवा आपल्याला या प्रोग्राममध्ये दिलेले आहेत. तर हा प्रोग्राम आपल्याला चांगल्या प्रकारे कळला असेल असं आम्ही धरू. पुढच्या अंकात आम्ही बघणारच आहोत दुसऱ्या विषयाबद्दल. त्याबद्दल सीमा आपल्याला थोडे 2 शब्द सांगतील. डॉक्टर अविनाश देशपांडे यांनी अतिशय चांगल्या शब्दात, सोप्या भाषेत आपल्याला सायन्सला जाणाऱ्या माणसासाठी काय पाहिजे, त्याला कुठले योग लागतील हे सांगितलंय. आपण पुढच्या भागात बघणार आहोत कॉमर्स. सीमा देशपांडेचा नमस्कार. नमस्कार.